नमस्कार, आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। आज 2024 दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला हा शारदीय नवरात्र महोत्सव आणि याच महोत्सवामध्ये महाराष्ट्रात जी प्रसिद्ध असलेली तलवडाची आराध्य दैवत असलेली आदिशक्ती त्वरिता माता आणि खालच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी या दोन देवींचं या ठिकाणी तलवडा सर्कलमध्ये मंदिर आहे आणि महाराष्ट्रात हे मंदिर प्रसिद्ध आहे। पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी आदिशक्ती तुळजाभवानी माता या ठिकाणी प्रसिद्ध असताना या देवीचा मंदिराचा उद्धार अजून कसा झाला नाही। गेली 8 वर्षापासून आपण या ठिकाणी पाहतोय देवीचा जो काही परिसर आहे आणि त्या परिसराची जी भिंत वाल भिंत आहे, आपण साईडला पाहिलं आता या ठिकाणी बघितलं की देवीच्या ज्या वाल भिंत आहे ते वाल भिंतीची दशा काय आहे आणि याकडे कुणाचंच लक्ष कसं नाही। कारण याकडे लक्ष देण्यासाठी जे काही त्वरिता विश्वस्त मंडळाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि ते विश्वस्त मंडळ हा पूर्ण देवीचा कारभार हाकतोय। पण या विश्वस्त मंडळांना गेली कित्येक वर्षापासून जे काही तुळजाभवानी मातेचे जे काही मंदिर आहे त्या मंदिराची जी वाल भिंत पडलेली याकडे का दुर्लक्ष करत असेल? कारण येणारा भाविक हा पूर्णपणे आपल्या श्रद्धेचं स्थान असलेलं तुळजाभवानी मातेचं मंदिर या ठिकाणी आपली श्रद्धा अर्पण करण्यासाठी आणि देवीला साकडे करण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि आज नेमकंच अवघ्या 3 दिवसावर हा शारदीय नवरात्रोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि येऊन ठेपलेले असताना या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जो काही दुर्दशा आहे ही दुर्दशा तुम्ही जर पाहिली तर अक्षरशः एकदम खालच्या दर्जाच्या भाषेत बोलावं लागेल। कारण या ठिकाणी येणारा भाविक ह्या नवरात्र महोत्सवामध्ये धरणं पारणं घेण्यासाठी या ठिकाणी 9 दिवस मुक्काम करतो। काही ठिकाणी मुक्काम राहत असताना काही त्वरिता देवीच्या गडावर राहतात, काही खालच्या मंदिरात राहतात। पण येणाऱ्या भाविकांची जी काही सोय आहे ही सोय बघितलं तर तुम्ही पाहिलं गेली 8 वर्षापासून जी काही पडलेली भिंत या ठिकाणी भिंत पडलेली याकडे कोणी लक्ष देत नाही। गावातील जो काही प्रतिष्ठित नागरिक आहे त्या आधी नागरिकांना देखील या मंदिराकडे दुर्लक्ष करण्याची का वेळ आली असेल आणि अनेक अशा समस्या आहेत या देवस्थानला जे की पूर्ण समस्या जर मांडल्या तर आपल्याला वेळ पुरणार नाही। अहो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता बघितलं मी स्वतः तर काही ठिकाणी अशा घुसी लागलेल्या आहेत जे काही भुयाऱ्यासारखे मार्ग झालेले आहेत आणि या ठिकाणी जो काही पुजारी आहे तो पुजारी या ठिकाणी आपला जीव मुठी धरून त्या ठिकाणी राहतोय। रात्री या ठिकाणी काही नाग निघतात का, काही चुकाना निघतो का याच देखील त्यांना भीतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांच्या मनात निर्माण होतंय। मग अशा ठिकाणी असताना देखील प्रशासन आणि विश्वस्त मंडळ का दुर्लक्ष करत असेल हेच मात्र मोठा प्रश्न पडतोय। आणि जर असंच जर चालत राहिलं तर एक दिवस हीच भिंत याच नवरात्र महोत्सवामध्ये एखाद्या भाविकाच्या अंगावर पडते की काय हा देखील मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतोय। जर याकडे असं जर दुर्लक्ष केलं तर नेमका हा विश्वस्त मंडळाला का कुणाचा या भिंत अंगावर पाडून कुणाचा जीव जाईपर्यंत हा विश्वस्त मंडळ लक्ष देणार आहे का? बऱ्याच काही अशा भाविकांच्या जे काही त्रुटी आहेत जे भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भवानी मातेच्या मंदिरात येतात, पण नाईला जाणं हे जे पूर्ण दृश्य जर पाहिलं तर त्यांना आपली मान खाली घालावी लागते। कारण जे काही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी जो काही आदिशक्तीच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच आदिशक्तीच्या मंदिरामध्ये जर बघितलं तर एवढी वाईट आणि दैनंदिन अवस्था आहे की ती दैनंदिन अवस्था जर सर्वसामान्य माणूस या ठिकाणी जर पाहिला आणि या ठिकाणी जर एखादा बाहेरचा एखादा अधिकारी जर या ठिकाणी आला तर मला सांगा या परिसरामध्ये काय भव्य दिव्य असं वातावरण आहे जे वातावरण तुम्ही त्यांच्या भाविक भक्तांना आपल्या मनाला प्रसन्न करू शकतं। बघितलं का या ठिकाणी बिगर चप्पलचं देखील आता मंदिराचा परिसर आहे किंवा आतील बाजूला परिसर आहे आणि परिसर देखील असताना या ठिकाणी कसलीही सुविधा बघितलं सगळं या ठिकाणी घुशीचे धावडा आहेत, अनेक घाणीचं साम्राज्य आहेत, या ठिकाणी म्हणजे कुणी लक्ष देणार आहे का? हाच मोठा प्रश्न या ठिकाणी भाविक भक्तांना पडतो की बाबा या खालच्या मंदिरामध्ये भवानी मातेच्या मंदिरामध्ये जो काही कारभार थाकणारे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट खरंच लक्ष देणार आहेत का? आपण त्यांना देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र। कॅमेरामॅन आकाश सोबत मी सुरेश गांधले, तलवाडा, बीड।